नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटेल असे बोंबील 65 रेसिपी। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे मी ताजे बोंबील घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून त्याला थोडीशी हळद, चवीपुरतं 1 चमचा मीठ आणि लिंबाचा रस लावून मी 10 मिनिटं ठेवून दिलेले आहेत। हे बघा, बोंबील 65 बनवण्यासाठी इकडे साहित्य पाहूया। त्यासाठी 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट लागणार आहे, घरगुती मसाला 1 छोटा चमचा, लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, 4 चमचे छोटे मी मैदा घेतलेला आहे। मैद्याच्या जागेवर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापर पण करू शकता किंवा बेसन टाकू शकता 1 ते 2 चमचे, आणि 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकल्याने कुरकुरीतपणा येतो। लिंबाचा रस, हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केलेल्या बोंबील मच्छीला 10 मिनिटं झालेले आहेत। आता ह्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट, मसाले घेतलेले आहेत ते, मैदा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं याला लावून घ्यायचं आहे बोंबील मच्छीला, आणि पुन्हा 5 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे। आणि जरासा मी फूड कलर टाकते आहे, रेड कलरचा। कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलात तरी चालेल। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। एक अंड घेतलेलं आहे, ते पण टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, बोंबील मच्छीला सर्व मिश्रण मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। आता हे 5 मिनिटं अजून मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे। बोंबील डीप फ्राय करण्यासाठी इकडे मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं, तेल गरम झालेलं आहे। आता एक एक करून जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे आपण तळायला सोडायचे आहेत। तुम्ही चमच्याने किंवा हाताने पण सोडू शकता, आणि मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत बोंबील तळून घ्यायचे आहेत। स्टार्टरसाठी या पद्धतीने तुम्ही बोंबील 65 रेसिपी नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी लागते। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे लगेच परतायचे नाही आहेत, 2 ते 3 मिनिटं झाले की दुसऱ्या साईडने या पद्धतीने असे परतून घ्यायचे आहेत, आणि मस्त असे कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त कुरकुरीत असे बोंबील 65 तळून तयार आहेत। तेल व्यवस्थित गाळून एका ताटामध्ये काढून घेऊयात, आणि याच पद्धतीने मी बाकीचे पण बोंबील 65 तळून घेणार आहे। बघा मित्रांनो, आपले बोंबील 65 किती छान कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे तयार झालेले आहेत। तुम्ही पण नक्की बनवून बघा, आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका।